आता आम्ही चाललोय गडे उत्सव बघायला. वाजलेत 12. गाड्यांची पार्किंग तर खतरनाक आहे. आज पब्लिक भरपूर आहे. आज या उत्सवाचा शेवटचा दिवस आहे, तिसरा दिवस. हा उत्सव रात्री 12च्या नंतर चालू होतो आणि ह्या गावात 12च्या नंतर बाहेरच्या गाड्यांना अलाव नसतं. त्यामुळे गाड्या आधी लवकर येऊन उभ्या राहतात. त्यामुळे भरपूर पब्लिक येते या उत्सव बघायला. बघू शकता पार्किंगच पार्किंग आहे इकडे. या साईडला पण पार्किंग आहे ग्राउंड मध्ये. या सर्व बाहेरच्या गावातून आलेल्या गाड्या. आम्ही चाललोय गडे उत्सव बघायला. काळो काय पार्किंग बघू शकता. पूर्ण मैदानात पार्किंग. अजून गाड्या येत आहेत. आज रात्री आम्ही भूतांचा पण आवाज ऐकणार आहोत, पण तिथं व्हिडिओ काढायला अलाव नाही आहे. हर जगह के पार्किंग ही पार्किंग आहे. आज लास्ट दिवस आहे आणि पब्लिक अजून येते. पार्किंग बघू शकता. एवढी पार्किंग कधी मुंबईत नसते कुठच्या फंक्शनला, पण इकडे हा गडे उत्सव बघायला एवढी पार्किंग पब्लिक आलेली. आज लाखों संख्या असेल. हा पोलीस गेट आहे. ह्याच्या पुढे गाड्या अलाव नाही, पण सर्व इथं पार्किंग असते. रस्त्याला चालते. मला वाजवाचा आवाज येतो. देवी मंदिर. महादेवाचं आणि हा उत्सव इथेच साजरी होतो. तुम्ही ढोलक्यांचा आवाज ऐकू शकता. ही होळी आहे समोर. आहे होळीचा मान. इथं होळी उभी केलेली आहे. गडा जसं धावत सुटतो तसे लगेच पब्लिक त्या गड्यांच्या पाठून धावत सुटतात देव बघायला. अक्षरशः देव दर्शन देतात. आम्ही आलो महादेवाच्या मंदिरात. इथं लोक लांबून येऊन राहतात. इथे महादेवाचं मंदिर आहे मोठं. भाविक इथे लांबून लांबच्या गावातले येतात माणसं. मग इथे राहतात, झोपतात. आणि हा उत्सव रात्रीचाच असतो इथे.